तर नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहे अलिबागला. तर अलिबागला आपण आलो आहे, खूप टाइम लागला, अंधार पण झाला आहे आणि मी थोडं थकलो पण आहे, झोपलेलो. मग तुम्ही बघू शकता मागे सगळं माझं दुकान आहे. तिकडे आमची बस थांबली आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. बघा ही आहे आमची बस. तर आम्ही लोक आता चाललोय बीचवर. बीचचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आणि मी पण भिजणार. भिजल्यावर रेकॉर्डिंग तर नाही करू शकत, पण फोटो काढेल ते तुम्हाला नक्की दाखवेल. मग जाऊया ब्रिजवर. बघा अजून बसा आला आहे तिकडे. तिकडे खूप दुकान आहे. मग आपण जाऊया बीचवर. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, आपण आलो आहे बीच वरती. तिकडे आमचा पूर्ण ग्रुप मागे येतो आहे आणि हे पूर्ण बीच आहे. समोर समुद्र आहे, ते मी तुम्हाला दाखवेल. इकडे बघा छोटी छोटी राईड्स आहे, त्याचे पैसे लागतात. मग ते आपण थोड्या वेळाने करेल. हे काय इमली आहे. तर तिकडे समुद्र आहे समोर आणि इकडे पूर्ण बीच आहे. इकडे गाडी आहे बघा, गाडी खेळू शकतो आपण. तर तुम्हाला गाडी चालू लागतो. अंकल किती की आहे चला एक राईड? 100 रुपयाची एक राऊंड आहे. महाग आहे म्हणून करू नाही शकेल आपण. तिकडे समोर बघा, इकडे सगळे लोक फिरतात. ते आमचा ग्रुप पण इकडे आला आहे. मग आता सीधा भिजूया आपण. आणि जर घेतली गाडी तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तोपर्यंत बाय. तर मंडळी, आपण इकडे पोचलो आहे. पण आता एक ना प्रॉब्लेम झाली आहे, कारण की अंधार खूप आहे म्हणून आपण समुद्र नाही बघू शकेल. सॉरी त्या गोष्टीसाठी. पण आपण उंची राईड घेऊ शकतो आणि जे खाईल त्याचा ब्लॉग बनवू शकतो. एवढं तर आहे आपल्या हाती. पण आपण आता समुद्र नाही बघू शकत, कारण की त्याला खूप खोल आहे आणि अंधार पण आहे तिकडे. इकडे बघू शकता छोटे पोरं सगळे खेळतात. ते आमचा ग्रुप इकडे आहे. इकडे कुत्रा आहे, तिकडे पण एक कुत्रा आहे आणि तिकडे पूर्ण लाईन आहे जेवणाची. वेगळं वेगळं जेवण आहे. अलिबागमध्ये आला ना तुम्ही तर ही बीच विजिट करा. खूप चांगली बीच आहे. रात्रीचं पण चांगलं दिसतं इकडे. सकाळचं आलं तर अजून सुंदर दिसेल. मग आपण आता उंटाची राईडच्या टाइम भेटूया. बाय बाय. तर नमस्ते मित्रांनो, आपण पोचलो आहे बीचच्या इकडे. मी कसं पण जिद्द करून बीचच्या इकडे येण्याची जिद्द केली आणि मम्मीने हा बोललं. थँक्यू मम्मीला. हाय बोल त्याला, हाय बोल. हां, तर इकडे आमचा सगळा ग्रुप आहे. आम्ही तुम्हाला जवळून दाखवतो पाणी. अय चल रे मम्मी जवळ पाण्याच्या. तर आपण पाण्याच्या जवळ थोडं जाणार आहोत. मग पाणी तर थोडं लांब गेले. पाणी तर थोडं लांब गेलं. इकडे चिखल आहे पूर्ण. तुम्हाला पाणी बघायचं तर बघा, पण आपण त्या पाण्यामध्ये भिजू नाही शकेल, कारण की रात्र खूप झाली आहे आणि चिखल आहे सगळीकडे आणि पाणी पण खूप आत गेले. आम्ही डुबून जाऊ. आणि इकडे पहिलं पूर्ण चिखल आहे. इकडे फोटोशूट चालू आहे आणि तिकडे तिला काय बोल आणि तिकडे जेवणाची लाईन आहे. तिकडे आपण काहीतरी खाऊया, कारण की भूक पण लागली आहे. सकाळपासून ब्लॉगिंग करते मी. तर तिकडे फोटो काढतात ते. ही माझी मम्मी. आणि तिकडे झगडे होतात ते आम्ही दाखवू नाही शकत. आणि तिकडे कुल्फीवाला आहे, आईस्क्रीमवाला आहे. मग असं आहे. आपण अजून आतमध्ये नाही जाऊ शकत, कारण की पाणी खूप आतमध्ये गेले आणि खोल पण असू शकतं पाणी. मी तुम्हाला असं झूम करून दाखवू शकतो. हे बघा, झूम करून बघू शकता तुम्ही. झूम करून तुम्ही बघू शकतात पाणी. हे बघा, थोडं लो क्वालिटी आहे, पण पाणी तुम्ही बघू शकतात. नाव आहे. तर आता डायरेक्ट भेटूया